तर नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत. आणि खरोखर जो उन्हाळ्यात आम्ही खताचा वापर या ठिकाणी केला तर त्याचा खूपच फायदा आम्हाला यावर्षी झाला आहे. तर म्हणून तुम्हाला सांगते की उन्हाळ्यात कोणतं खत आम्ही वापरलं होतं आणि त्यामुळे यावर्षी भरपूर किती सारा पाऊस होता. नदी नाले धरणंसुद्धा पूर्ण भरले आहेत आणि त्यामुळे कसं की शेतात जी वळाणी आहे ती व्हायचं कामच राहिलं नाही. तर खूप शेतामध्ये आपण बघितलं तर अजूनसुद्धा कितलं पाय हे खाली जात आहे आणि सोयाबीन काही वाढली नाही. परंतु इकडे बघा, आमच्या शेतातली जी सोयाबीन आहे त्याच्यावर जास्त प्रमाणात काही पाण्याचा असर झाला नाही. तर पाणी पडलं तरी शेतात एकदम पटकन अशी वळाणी या ठिकाणी होत आहे. तर खरोखर जे उन्हाळ्यात आम्ही खत वापरलं तर त्या खताचा पुरेपूर फायदा आता आम्हाला झाला आहे. बरसात जास्त होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचा सोयाबीनवर दुष्परिणाम झाला नाही आणि दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा भरपूर अशी सोयाबीन वाढून मालाची क्वालिटी पण एकदम चांगली आहे. शेंगा पण भरपूर आहे आणि सोयाबीनसुद्धा खूप अशी वाढली आहे. तर तुम्हाला मी नक्कीच सांगते की कोणतं खत वापरलं आणि केव्हा वापरलं तर तोच फायदा आम्हाला यावर्षी झाला. लगातार 5 वर्षापासून आमचा हाच कार्यक्रम चालू होता की सोयाबीन पण जास्त काही वाढत नव्हती आणि हरभरा पण या शेतात खूप असं जळत होतं. म्हणून थोडंसं आम्ही कृषी तज्ज्ञाचा या ठिकाणी सल्ला घेतली आणि खरोखर त्याचाच फायदा आता यावर्षी झाला. एकदम काळकुट्ट अशी सोयाबीन असून तुम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये बघत आहे की सोयाबीन किती छान या ठिकाणी दिसत आहे. आणि तूर तर अजिबातच या शेतात उभळी नाही. नाहीतर थोडा जर पाणी जर झाला तर तुरीच्या मुळ्या ज्या आहेत त्यापर्यंत जर पाणी गेलं, जास्त दिवस जर पाणी राहिलं तर नक्कीच या ठिकाणी तूरसुद्धा उबळत होती. त्यामुळे जो आम्हाला कृषी सहाय्यक आहे त्यांनी जो सल्ला या ठिकाणी दिला तर त्याचा खूपच फायदा हा झाला आहे. तर यावर्षी आम्ही काय केलं की उन्हाळ्यात नागाटी झाल्यानंतर जे सुपर फॉस्फेटच्या बॅगी आहेत, यावर्षीच नाही पण 3 वर्षापासून आमचा लगातार हाच कार्यक्रम सुरू आहे. तर नागाटी झाल्यानंतर सुपर फॉस्फेट एकरी 2 बॅगप्रमाणे आम्ही शेतात फेकत असतो. आणि खरोखरच नागाटी झाल्यानंतर जर आपण ह्या बॅगा जर शेतात फेकल्या तर 40 दिवसानंतर हे खत आपल्या शेतात नक्कीच लागतं. म्हणून नागाटी झाल्याबरोबरच आपल्याला ही काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. ज्याच्या शेतात खरोखरच असं चिबडत असेल, पाणी जास्त वाहत असेल तर नक्कीच हे आटोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि कसं शेतसुद्धा आपलं जे आहे ते एकदम पोळीसारखं या ठिकाणी नरम होऊन जे पाणी आहे ते लगेच शोषून घेतं आणि त्यामुळे जास्त काही शेत हे चिबडत नाही आणि मालाची क्वालिटीसुद्धा एकदम चांगलं राहतं. तर हे जे सुपर फॉस्फेट खत आहे महादनचं, तर ते एकरी 2 बॅगाप्रमाणे आम्ही उन्हाळ्यातच हे खत शेतात फेकलं होतं. आणि खरोखर उन्हाळ्यात जवळजवळ 7 ते 8 एकर आमचा कांदा पण आम्ही लावला होता. तर कांद्याच्या शेतातसुद्धा मी तुम्हाला दाखवते एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी सोयाबीन वाढेल आहे. आता भरपूर लोक काय म्हणतात की जर पाणीच शेतात असलं, शेतात तपली नाही जमीन तर सोयाबीन वाढत नाही. पण आम्हाला त्याच्या वेगळाच या ठिकाणी अनुभव आला की मे महिन्यापर्यंत आम्ही शेतात कांदा होता. तर जूनमध्ये आम्ही कांद्याचं खळं या ठिकाणी झालं आणि खरोखर फक्त 10 दिवसातच नागाटी झाल्यानंतर सुपर फॉस्फेट खत फेकलं आणि 10 दिवसानंतरच पेरणी लगेच झाली. तर म्हणजे तुरीच्या शेतात जो कांदा आम्ही लावला होता त्यामुळे झालं काय की ऊन अजिबात त्या शेतात भेटलं नाही. तर खरोखर बघा, त्याच शेतातली ही सोयाबीन आहे तर कोणताही प्रकारचा दुष्परिणाम झाला नाही. दरवर्षीपेक्षा सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी सोयाबीन वाढली. तर नक्कीच असं वाटतं की जे सुपर फॉस्फेट खत आम्ही जे फेकलं होतं 3 वर्षापासून तर त्याचाच या ठिकाणी उपयोग झाला. आणि हे बघा, हे शेत आहे ते. तर या शेतात आम्ही कांदा लावला होता आणि कांदा अगदी जूनमध्ये या कांद्याचं या ठिकाणी खळं झालं आणि खरोखर 10 दिवसातच लगेच पेरणी लागली आणि या शेतात ही सोयाबीन पेरेल आहे. तर नक्कीच तुम्ही पाहत आहे की सोयाबीन कोणत्याही प्रकारची या ठिकाणी छोटी दिसत नाही किंवा चिबडेल दिसत नाही की पिवळी पडेल दिसून नाही राहिली. तर एकदम चांगली सोयाबीननी आणि तिची क्वालिटी पण इतकी चांगली आहे, शेंगा तितक्याच. तर असाच या ठिकाणी
जो सुपर फॉस्फेट खत आहे, तर त्यानेच जी कस आहे शेतातली ती एकदम या ठिकाणी टिकून राहिली आणि शेतातली पटकन अशी वळाणी होत आहे. तर हे बघा, हा कांदा दांडाने या ठिकाणी पाणी देईल तुम्हाला दिसत आहे. तर तब्बल 4.5 महिने असंच पाणी हे शेतात दिलं होतं, तर काहीच याचा दुष्परिणाम हा झाला नाही. परंतु तुम्हाला मी थोडासा अनुभव जो शेतात आला तो या ठिकाणी दाखवतो. ज्या ठिकाणी कांद्याचं खळं होईल होतं त्या ठिकाणी एक बॅग खत हे पडत होतं सुपर फॉस्फेट, पण तिकडे काही फेकल्या गेलं नाही. तर नक्कीच तिथलची सोयाबीन जी आहे तर एकदम चिबडून गेली आणि वाळली सुद्धा नाही. तर तोच या ठिकाणी आम्हाला थोडासा अनुभव पाहायला भेटला. त्यामुळे लगेच लक्षात येऊन गेलं की उन्हाळ्यात आपण नागाटी झाल्यानंतर हे बघा, ही जी तुम्हाला सोयाबीन या ठिकाणी दिसत आहे तर जवळजवळ जास्त नाही, परंतु एकच बॅग इकडे खत लागलं असतं. पण कसं की इकडे जी खळ्याची जागा होती तिची नागाटी झाली नाही आणि त्याच्यात काही खत काही शिपलं नाही. नंतर आम्ही जे पणजी आहे तर ती आणली, परंतु सुपर फॉस्फेट खत काही इकडे पडलं नाही. तर बघा, याला शेंगा तरी किती घे आणि छोटी छोटीशी सोयाबीन अजून आहे. तर आणि पुन्हा काय व्हावं लागलं की या सोयाबीनीत पाणी जे तुंबेल होतं साचेल होतं, त्यामुळे मुळी एकदम सोयाबीनची अशी ढिल्ली झाली आणि काही शेंगासुद्धा या ठिकाणी गळत आहे. तर खरोखर असं भरपूरच लोकांचं यावर्षी अशीच तक्रार आहे की आमचं वावर चिबडलं आणि पाणी साचलं. आणि खरोखर शेतात जर खर्च आपण लावतो तर असं थोडं असतं की आपण जी सोयाबीन वाढतो तिला जास्त खर्च, परंतु खर्च करताना शेतकरी हा सारखाच मालावर खर्च करत असतो आणि खरोखर मनातून जो खर्च करतो शेतकरी, तर या ठिकाणी खूप असं मन दुखावलं जातं की आपली सोयाबीन जर वाढली असती तर माल किती छान असता आणि या ठिकाणी आपल्याला सोयाबीन झडतीला सुद्धा खूप छान प्रकारे लागली असती. म्हणून शेतकऱ्यांनी एक मात्र लक्षात घ्यायचं की आपल्याला 2 बॅगऐवजी 1 बॅग होणार, पण सुपर फॉस्फेटची ही उन्हाळ्यात फेकायचीच. नक्कीच तुम्हाला पुढच्या वर्षी अनुभव येऊन जाईल की जे शेत आहे ते पण सुद्धा आपलं एकदम पोळीसारखं नरम आणि सुपेकदार जमीन राहणार आहे, त्यामुळे पाणी हे पूर्ण शोषून घेणार आहे. तर हाच अनुभव मला या ठिकाणी येऊन गेला की एक बॅग जी आहे खताची तर ज्या ठिकाणी फेकली नव्हती तर त्या ठिकाणी बघा असं जी वल आहे ती एकदम हटूच नाही राहिली आणि वल ही कायमच आहे. आणि अगदी यावर्षी इतकी बरसात झाली आहे की खरोखर जास्तीत जास्त एका दिवसाआड किंवा रोजच सतत पाऊस सुरू आहे. आणि या पावसामुळं काय झालं की सोयाबीन पिकाला सुद्धा हे हवामान मानून नाही राहिलं, त्यामुळे भरपूरच ठिकाणी यावर्षी असंच आता हे सोयाबीनची तक्रार आहे. आणि खरोखर शेतकऱ्यांचा इतका खर्च, औषध फवारणी, खत बी आणि पेरणी, कितीतरी खर्च आज हा शेतीवर होऊन गेला. आणि सोयाबीनला झडती पण अशी न वाढल्यामुळे कमी लागणार. आणि भाव तर आपल्याला नक्कीच माहीत आहे की सोयाबीन आपली निघली की 4,000च्या वर काही सोयाबीन विकत नाही. म्हणून आपणच आपली जी शेतकऱ्याने नक्कीच काळजी घेतली पाहिजे. तर यावर्षी नक्कीच 2 बॅगा जर आपल्याला खताच्या टाकायच्या असल्या तर 1 बॅग ही सुपर फॉस्फेटची टाकून पहा. आणि पेरायच्या वेळेस सुद्धा जे खत टाकायचं ते टाकायचं, पण जे हे खत आपण टाकल्यानंतर नक्कीच आपले जे जमिनीतील ओल आहे तर ती अशी माती आपली शोषून घेणार आहे. खरोखरच या ठिकाणी ताबडतोब वळाणी होते. आणि जी डवरणी आहे ती सुद्धा 2 वेळेस आमच्या शेतात झाली आणि त्याचासुद्धा या ठिकाणी खूप असा फायदा भेटला. आणि कोणत्याही प्रकारचा यावर्षी जास्त पाऊस असून सुद्धा दुष्परिणाम शेतात झाला नाही. तर खरोखर हा जो आजचा माझा व्हिडिओ आहे तर नक्कीच सर्वांनी पाहायचा आणि पाहिल्यानंतर आपण पुढच्या वर्षी अशीच आपली शेताची काळजी घ्यायची. खरोखर आमच्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि माझा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.